MA पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। महाराष्ट्र विधानसभेचा निकाल आता जाहीर झालेला आहे आणि महायुतीने अक्षरशः दानादान महाविकास आघाडीची उडवत राज्याची सत्ता मिळवलेली आहे आणि या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर या तिघांनीही मिळून एक जो विविध प्रकारचा सामाजिक न्यायाच्या योजना ज्या राबवल्या त्या योजनांचा परिणाम या निकालामध्ये दिसत आहे। त्यामुळे महायुतीला एक अत्यंत दणदणीत असा विजय मिळालेला आहे आणि विरोधी जी महाविकास आघाडी आहे जी सत्तेत येण्याचं स्वप्न बघत होती त्यांचं स्वप्न अक्षरशः उद्ध्वस्त झालेले आहे। या निवडणुकीने आणखी एक झालेलं आहे, त्यामध्ये शिवसेना कोणाची, मूळ शिवसेना ही कोणाची हे देखील सिद्ध केलं आहे। शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच यावर जनतेने शिक्कामोर्तब केलेला आहे। एक गोष्ट या ठिकाणी आणखी सांगावीशी वाटते की ज्या वेळेला शिवसेनेतून बंड केलं एकनाथ शिंदेंनी त्यावेळेला त्यांनी विधानसभेत सांगितलं होतं की माझ्याबरोबर 50 आमदार आहेत, त्यातला एकाला मी आगामी विधानसभेत पडून देणार नाही आणि त्यांनी तो त्यांचा शब्द अक्षरशः खरा केलेला आहे। त्यांचे सर्व त्यांच्या सोबती जे होते एकनाथ शिंदेचे ते निवडून आलेले आहेत। एक प्रकारे याद्वारे जनतेने एकनाथ शिंदे यांची शिवसेना असल्याचे या निमित्ताने मतदानाद्वारे एक प्रकारे सिद्ध केलेले आहे। त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे अजित पवार यांची। अजित पवार यांनी देखील बंड केले होते, त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे, परंतु मतदारांनी खरी राष्ट्रवादी ही अजित पवारांचीच हे देखील सिद्ध केलेलं आहे। शरद पवार म्हणायचे की मला माझ्याशी जो गद्दारी करतो तो कधी निवडून येत नाही, असे प्रकारचे अनेक उदाहरणं ते देत होते। परंतु पुणे जिल्ह्यात सुद्धा जे राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवारांबरोबर होते त्या बंडामध्ये त्यातला एकही पडला नाही, सर्व निवडून आले। शरद पवार ज्यांना गद्दार म्हणले, पाडा म्हणले, ते दिलीप वळसे पाटील असो, हसन मुश्रीफ असो, ते देखील निवडून आलेले आहे। त्यामुळे शरद पवारांचा जो करिश्मा आहे एक प्रकारे तो या निवडणुकीमध्ये कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो। अजित पवार हेच या निमित्ताने वरचढ ठरले आहे। अजित पवारांचा विकासाचा दावा हा मतदारांना भावलेला आहे, त्यामुळे अजित पवारांचे देखील सर्व शिलेदार या निवडणुकीत निवडून आलेले आहेत। आणि देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणावर सेटबॅक बसला होता, परंतु या सर्वावर मात करत जे वेगवेगळ्या प्रकारचे महामंडळ स्थापन कर विविध सामाजिक न्यायाच्या योजना राबवत एक प्रकारे अतिशय मायक्रो प्लॅनिंग करत अगदी केंद्रीय नेतृत्वाची मदत घेत देवेंद्र फडणवीस यांनी जी महायुतीची मोठ बांधली त्या महायुतीचे मोठेमुळे आज महायुतीला एक दणदणीत मोठा विजय मिळाला आहे आणि देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडीचा सुपडा साफ करून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये सर्वोच्च स्थानी आलेले आहेत।